नमस्कार मंडळी, नमस्कार. स्कायकॉन मीडिया आणि शहर मुंबईच्या या चला बसूया या टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. निवडणुकीचा धुरळा जो आहे तो प्रचंड उडालेला आहे. मात्र जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसा हा धुरळा विरळ होत चाललेला आहे आणि आपल्याला दिसतंय की या निवडणुकीमध्ये मातब्बर नेते आपलं नशीब अजमावत आहेत. मात्र धक्का देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील भांडूप पश्चिम मध्ये देखील असाच एक धक्का दिलेला आहे. काय आहे धक्का, यासाठी बसावं लागेल आणि चर्चा करावीच लागेल. त्यासाठी मी आमंत्रित करतोय शिरीष सावंत यांना. माननीय शिरीष सावंत यांना विनंती करतो की कृपया मंचावर यावं. या सर. सर नमस्कार. नमस्कार. चर्चा सुरू व्हायच्या आधी आपण एक चहाचा घोट घेऊया आणि चर्चेला सुरुवात करूया. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जेव्हा फॉर्म भरला ना सर, तेव्हा सोशल मीडियामध्ये असं एक आलं होतं की हु इज अ शिरीष सावंत, हा प्रश्न विचारला गेला. हु इज शिरीष सावंत जर माझ्या स्वकीयांकडून हा प्रश्न विचारला गेला असेल तर 2006 पासून पक्ष स्थापनेपासून म्हणजे ज्यावेळी आम्ही लोकसभा लढवली, शिशिर शिंदे त्यावेळी आमचे उमेदवार होते आणि त्यांच्या संपूर्ण निवडणुकीचं नियोजन माझ्याकडे होतं. मी त्यांचा प्रचार प्रमुख होतो. 6 विधानसभांमध्ये मी पूर्णपणे कार्यरत होतो आणि 6 विधानसभांचं नियोजन मी केलं होतं. त्यामध्ये 3 विधानसभांमध्ये प्रथम क्रमांकाची मतं आम्हाला मिळाली होती, ज्यामध्ये भांडूप होतं, ज्यामध्ये विक्रोळी होतं, ज्यामध्ये घाटकोपर पश्चिम होतं. आणि या 3ही विधानसभामध्ये आम्ही आमदार निवडून आणले होते. आणि त्याच्यामुळे ही जी कोणी मंडळी आमचे स्वकीय असतील तर ते माझ्या खांद्याला खांदा लावून त्यावेळी काम करत होते. काही त्यानंतर नवीन आले त्याच्यामध्ये. त्यानंतर शिशिर शिंदे काही मतांनी पडले, 1,95,000 मतं त्यांना मिळाली. आणि मला वाटतं किरीट सोमय्या निवडून आले, त्यांना 2,17,000 मतं होती. संजय पाटील यांना मला वाटतं 2,07,000, नाही माझं चुकतंय, हो बरोबर 2,07,000. आणि फार थोडक्या मार्जिननी शिशिर शिंदे गेले. याचं कारण काही त्यांनी राजनीती जी मी अवलंबली होती त्याकडे लक्ष दिलं नाही. आणि ते जर केलं तर मला असं वाटतं की आमचा विजय नक्की होता. कारण जो रिस्पॉन्स आम्हाला पूर्ण या लोकसभेमधून येत होता तो मला अंतर्मन माझं सांगत होतं की आमचा लोकसभेचा खासदार या लोकसभा क्षेत्रामध्ये निवडून येणार. असो, त्यानंतर हे 3ही विधानसभा क्षेत्रामध्ये आमचे आमदार निवडून आले. त्यावेळी देखील मी या सर्वांसाठी नियोजन करत होतो. मी जरी राजगडला मध्यवर्ती कार्यालयात त्यावेळी होतो तरी पण पूर्ण नियोजन माझ्याकडे होतं. वेळोवेळी ह्या लोकसभेमध्ये मी लक्ष देत होतो आणि मला सगळे हे लोक स्वकीय माझे बोलवत होते. त्यानंतर 3 आमचे नगरसेवक निवडून आले, त्यावेळी मी यांच्याबरोबर होतो. आणि मला आता प्रश्न त्यांच्याऐवजी मला प्रश्न पडला आहे की हु इज शिरीष सावंत हे माझे स्वकीय विचारतात म्हणजे नक्की त्यांच्या मनात काय आहे. सर, शिरीष सावंत, हु इज शिरीष सावंत हा प्रश्न विचारण्यामागे काहीतरी कारण असेल की त्यांच्या तिकीट कापली गेली असेल, ती तिकीट तुम्ही कापली असा त्यांचा आरोप होता. कदाचित त्यांच्या सर्वेमध्ये त्यांना असं दिसलं असेल की भांडूपमध्ये एखादा उमेदवार असा चेहरा हवा की जो आत्ता जे निवडून आलेले आमदार आहेत किंवा यापूर्वी निवडून गेलेले आमदार आहेत त्या सर्वांपेक्षा वेगळा चेहरा या भांडूपमध्ये असावा असं त्यांना वाटलं असावं आणि त्यासाठी म्हणून त्यांनी माझी निवड केली असावी. सर, राज ठाकरेंचे अगदी जवळचे, एकदम मनातला माणूस म्हणून तुमची निवड होते. काय नेमकं त्याचं गमक काय, त्याच्या मागचं रहस्य काय? नाही, खरं म्हणजे मी माझ्या कॉलेजच्या जीवनापासून मी राजकारणात म्हणण्यापेक्षा समाजकारणामध्ये आहे. मी घाटकोपरच्या कॉलेजमध्ये झुंझुनवालामध्ये युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह होतो. मी मुंबई विद्यापीठाच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबर होतो, स्टुडंट काउन्सिलचा. आणि त्यानंतर काही वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केल्यानंतर ज्यावेळी राजसाहेबांनी हा पक्ष काढला त्यावेळी मला म्हणाले की आता तू माझ्याबरोबर यायचंस. कारण कदाचित त्यांना माझ्यामधली जी चिकाटी किंवा एकनिष्ठपणा आवडला असेल, पण त्यावेळी त्यांनी मला म्हणाले की तू आता माझ्याबरोबर काम करायचं पक्ष काढता. आणि मलाही त्यावेळी असं वाटलं की राजसाहेबांसारख्या व्यक्तीबरोबर काम करावं. कारण ज्यांच्या काम करण्याची पद्धती ज्या आपण बघितल्या, जे भव्य दिव्य कार्यक्रम त्यांनी केले, ज्याच्यामध्ये मायकल जॅक्सनचा शो असो, ज्याच्यामध्ये बाळासाहेबांची फोटोबायोग्राफी असो किंवा लता दीदींचा जो कार्यक्रम केला, असे भव्य दिव्य जे कार्यक्रम ते घडवायचे आणि त्यासाठी जीव ओतून काम करायचे. मला असं वाटतं की अशा माणसाबरोबर काम करण्याला खरंच मजा येईल. आणि त्याबरोबरच राजसाहेबांवरती जो ज्या पक्षात होते त्या पक्षामध्ये झालेला अन्य, कारण आम्ही त्या सगळ्या पक्षात होतो, त्यांच्याबरोबर काम केलं होतं, त्यांना जी वागणूक मिळत होती आम्ही बघत होतो. आणि त्यावेळी असं वाटलं की या माणसाला खरंच न्याय मिळाला पाहिजे, तर याच्याबरोबर काम केलं पाहिजे. आणि त्यांनी देखील विश्वासाने माझ्यावरती ती जबाबदारी सोपवली. म्हणजे पक्षाचं ज्याला रजिस्ट्रेशन म्हणतात ते रजिस्ट्रेशन करण्यापासून, म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये रजिस्ट्रेशन करण्यापासूनची कामं मी केली आहेत.
आणि त्यामुळे मला वाटतं राजसाहेबांना असं वाटलं असावं की आत्ता या घडीला शिरीष सावंतला भांडूपमध्ये उतरवणं जास्त रास्त ठरेल आणि त्या अनुषंगाने मला उतरवलं असं मला वाटतं. आपण जर भांडूपचा इतिहास पाहिला तर मनसेला या भांडूपकरांनी खूप विश्वास ठेवलेला आहे. म्हणजे 3 नगरसेवक आणि 1 आमदार हा मनसेचा होता जो भांडूपकरांनी निवडून दिला होता. मात्र कालांतरानंतर मनसे कुठेतरी मागे 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 होत गेली आणि मागच्या वेळेस देखील मला वाटतं मनसे 2nd क्रमांकावर होती, दुसऱ्या क्रमांकावर होती. मग हे पिछेहाट का होत गेली, म्हणजे त्याच्या मागची कारणं काही तुम्ही कधी शोधली नाहीत का? नाही, खरं सांगायचं म्हणजे 2014मध्ये आमचे आमदार जे शिशिर शिंदे होते ते पराजित झाले, मतं कमी पडले, किंबहुना ते 3ऱ्या क्रमांकावर गेले. परंतु त्यावेळी ती 2014 हा विषयच वेगळा आहे, ही मोदी लाट होती आणि त्यावेळी सगळ्यांचंच पानिपत झालं होतं. त्यामुळे त्यानंतर थोडीशी उतरती कळा लागली. आमचे जे 3 नगरसेवक निवडून गेले होते तिथंही आम्हाला यश मिळालं नाही. परंतु महानगरपालिकेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये फरक आहे. मला असं वाटतं की आत्तापर्यंत जे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, ज्या मुंबई महानगरपालिकेच्या, ते म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता याच विचारावर लढल्या गेल्या आणि त्याप्रमाणे काही वेळा इतर पक्षांना म्हणावं तेवढं यश मिळालं नाही. परंतु या पुढची चित्र वेगळी असतील, कारण आत्ता जो मधला कालावधी गेला आहे त्यामध्ये बरीचशी जे सत्तेतले लोक होते त्यांची पिछेहाट झालेली आहे आणि आता तुम्हाला आमचे नक्कीच नवीन चेहरे तुम्हाला याच्या पुढे सत्तेमध्ये दिसतील, म्हणजे ते विधानसभेत असो की महानगरपालिकेत असो. सर, आता हा जो भांडूपचा पश्चिमचा विधानसभा संघ आहे त्याच्यामध्ये तुमच्या मनात काय आहे की काय केलं पाहिजे जेणेकरून हे सगळे मतदार जे आहेत हे आपल्यापर्यंत येतील, मतदान करतील? खरं म्हणाल तर भांडूपमध्ये काहीच झालेलं नाही आहे आणि जे करायची सुरुवात आमच्या माध्यमातून झालेली त्याला खीळ बसली 2014मध्ये. खरं म्हणजे जर पुन्हा आमचे आमदार निवडून आले असते किंवा नगरसेवक निवडून आले असते तर ती बरीचशी कामं पूर्ण झाली असती. ठळकपणे सांगायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तलाव, ज्याचं काम आमच्या आमदारांच्या माध्यमातून सुरू झालेलं त्यावेळी आणि ती खरं राजसाहेबांची संकल्पना होती आणि ते संपूर्णपणे अतिक्रमणाच्या विळख्यात होतं आणि ते अतिक्रमण हटवण्याचं काम त्या आमदारांनी केलं आणि ते खऱ्या अर्थाने तिथं ते काम सुरू झालं आणि नंतर पुढे आलेल्या आमदारांनी त्याच्यावरती सुशोभीकरण केलं, स्वतःच्या पाट्या लावल्या वगैरे वगैरे. पण अशी अनेक कामं आमच्या आमदारांनी केली, आमच्या नगरसेवकांनी बरीच कामं केली आणि मी त्यांच्याबरोबर फिरताना मला दिसून येतं त्यांच्याबद्दलची आपुलकी, त्यांच्याबद्दलचं प्रेम, कारण त्यांनी जी कामं भांडूपमध्ये केलेली आहेत ती खरंच वाखाणण्यासारखी आहेत. दुर्दैवाने काय होते की भांडूपमध्ये मी पाहिलं की आत्ताचे जे आमदार आहेत किंवा यापूर्वी झालेले आमदार नगरसेवकांची कामं आमदार करतायत आणि खरं नगरसेवक आमदारांनी जे काम करायला हवं ते होतच नाही आहे. आज भांडूप म्हणजे एक अप्पर विलेज आहे, त्याला आपण शहर म्हणू शकत नाही. म्हणजे आपण म्हणता येईल की विक्रोळी मुंबईमध्ये आहे, मुलुंड मुंबईमध्ये आहे, पण भांडूप मुंबईमध्ये दिसत नाही, कारण कोणी त्याच्यावरती सखोल अभ्यासच केला नाही, सखोल विचारच केलेला नाही आणि फक्त केवळ शौचालय, लोखंडी शेड बांधणं, काही चौकाचं सुशोभीकरण करणं, लादीकरण करणं, गटारं बांधणं आणि तेच पुन्हा दर 6 महिन्यांनी करणं, त्याचा निधी आणणं, पुन्हा त्यात सत्तेतून पैशातून सत्ता हे विषय चालू राहतात आणि तेच पुढे चालू आहे. त्यात खऱ्या अर्थाने भांडूपचा विकास होताना दिसत नाही. आज तुम्ही जंगल मंगल रोडवरनं वर चढलात की तुम्हाला कळून येतं की आपण एखाद्या मुंबईत नाही आहोत, आपण एखाद्या गावामध्येच एंट्री करतात. काही टॉवर्स आता झालेले दिसत आहेत. बरीचशी लोक कोरोनानंतर टॉवर्समध्ये राहणं पसंत करतात, कारण की सार्वजनिक शौचालयात थोडंसं त्यावेळी जो त्रास झाला तो होऊ नये आणि त्यासाठी म्हणून आता टॉवर्समध्ये बऱ्यापैकी लोक राहायला आले आहेत. परंतु मला अजूनही तिथे त्याचं ज्या पद्धतीने शहरीकरण व्हायला हवं, ज्या पद्धतीने तिथे सुविधा यायला हव्यात त्या होताना दिसलेल्या नाही आहेत, त्या दिसत नाही आहेत. भांडूपमध्ये किंवा मुंबईमध्ये आपण जर पाहायला गेलं तर टोलेजंग इमारती होत आहेत, मात्र मराठी माणसाला त्या इमारतीमध्ये जाता येत नाही, कारण ते परवडतच नाही काही जणांना. आता मुलुंडमधले रेट्स बघा, मग त्याच्यासाठी आपलं काय विजन आहे की नाही? नाही, ही गोष्ट नक्कीच आहे की आत्ता मुंबईमध्ये जे नवीन टोलेजंग इमारती होत आहेत त्यामध्ये विकत घेणारे हे जास्तीत जास्त अमराठी लोक आहेत. कारण साधारणपणे मराठी कुटुंबातले जे लोक आहेत ते नोकरी करून या ठिकाणी घरं घेणं वगैरे वगैरे सुरू आहे आणि ज्या किमती आहेत त्या त्यांना परवडत नाही आहेत आणि असा कुठचा कायदा सध्या तरी अस्तित्वात दिसत नाही की
भूमिपुत्रांनाच घरं दिली पाहिजे वगैरे वगैरे. परंतु भांडूपबद्दल बोलायचं झालं तर भांडूपला बऱ्यापैकी मराठी लोकांचा रिस्पॉन्स आहे. कारण आत्ता ही जी यंग जनरेशन आहे दे आर इन टू आय टीज. मी आता जेव्हा या निवडणुकी प्रचारामध्ये किंवा फिरत असतो की त्यांच्याशी बरोबर असतो की प्रचंड मुले खूप शिकलेली आहेत. दे आर इन कॉर्पोरेट्स, दे आर इन आय टी कंपनीज, दे आर इन सॉफ्टवेअर, आणि बऱ्याचशा फॅमिलीजमध्ये मुलंही ॲब्रॉड आहेत, अमेरिकेला आहेत, कॅनडामध्ये आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये आहेत आणि उच्च शिक्षण घेऊन गेलेत, परंतु त्यांचं मूळ भांडूपमध्ये आहे. सो दे प्रिफर टू बी इन भांडूप ओनली. आणि त्याच्यामुळे आता तुम्ही बघाल तर बऱ्याचशा भांडूपमधल्या ज्या स्कीम होत्या त्याच्यामध्ये मराठी जास्तीत जास्त दिसून, आम्ही जेव्हा मतदार याद्या बघतो त्यामध्ये दिसून येतं की बरेचसे जे नवीन टॉवर्स आहेत मराठी लोकच आहेत आणि ते कुठेतरी चाळीत राहत होते ते आता सेल बिल्डिंगमध्ये राहायला आलेत. अर्थात जिथे जे राहत होते SRA मध्ये झोपूमुळे त्यांना जागा मिळाल्यात, पण अतिरिक्त जी आलेली माणसं आहेत ती देखील मराठीच आहेत बऱ्यापैकी. सर, आत्ता तुम्ही एवढे वर्ष निवडणुकीचा प्रचार बघता, निवडणूक हाताळता, ह्या निवडणुकीमध्ये एक शब्द तुम्हाला सापडला असेल, तो आहे निष्ठावंत. तुम्ही एवढे वर्ष तुम्ही पक्षामध्ये काम करता, हा निष्ठावंत काय, हे खरंच निष्ठावंत आहेत का सगळे, काय सांगाल? खरं म्हणजे निष्ठावंत की मजबुरी याचा शोध घेणं गरजेचं आहे. कारण मजबुरीसाठी निष्ठावंत की निष्ठेसाठी निष्ठा. अर्थात बाळासाहेब ठाकरे फार मोठे नेते होते आणि त्यांना मानणारा एक मोठा वर्ग समाजामध्ये आहे आणि तो राहील. परंतु आम्ही जे मधला दुवा आहोत त्यांचा अजेंडा काय आहे हा महत्त्वाचा असतो. आणि मग ही जी सगळी सत्तेसाठी या सगळ्या ॲडजस्टमेंट आहेत का किंवा काही वैयक्तिक स्वार्थासाठी आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. सर, मागच्या लोकसभेमध्ये तुम्ही आता मोदींचं म्हणत होतात की मनसेने तर बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्याचा तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये फायदा होणार की तोटा होणार? नाही, राजसाहेबांनी जो बिनशर्त पाठिंबा दिला होता मोदींना आणि त्यांना असं वाटलं की देशासाठी पंतप्रधान म्हणून मोदीच असावेत आणि तसं झालेलं आहे. पण लोकांनाही हा विचार आवडलेला आहे. कारण आम्ही आमच्या भूमिकेपासून विचलित झालो नाही, आम्ही कुठे त्यांच्यात समरस झालो नाही, परंतु देशाचे पंतप्रधान मोदी असावेत हे राजसाहेबांना वाटतं आणि त्यामुळे त्यांनी त्यावेळी बिनशर्त पाठिंबा दिला. परंतु जेव्हा प्रश्न येतो राज्याचा तेव्हा आम्ही आमची भूमिका त्याचप्रमाणे ठेवली आहे जो आमचा अजेंडा आहे. भांडूपकर जे आहेत त्यात जास्त कोकणकर जास्त आहेत, मग त्यांना गाडी पकडायला मुंबईला जावं लागतं की दिव्याला जावं लागतं, मग त्याच्यासाठी काही तुमच्या काय विचारमध्ये आहे का? म्हणजे भांडूपला कोकण रेल्वेचा एक थांबा असावा किंवा किमान गर्दीच्या काळात तरी तो एक थांबा असावा अशा प्रकारची मागणी लोकसभेच्या वेळी आम्ही केली होती आणि ती रेल्वे मंत्रालयाच्या विचाराधीन आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करणारच. टोल नाक्याचं श्रेय तुमचं की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं? अर्थात आमचं आहे. फक्त ते त्यांच्या माध्यमातून पूर्ण झालं, त्यांचं सरकार होतं त्यांनी ते पूर्ण केलं, पण त्याचा पाठपुरावा त्या विषयाला जी गती द्यायची ते काम आम्हीच केलं आहे. आमचे अविनाश जाधव त्यावेळी उपोषणाला बसले होते. अनेक टोल नाके आज तुम्ही बघाल तर आत्ता नव्हे पण या आधी पण अनेक टोल नाके बंद झाले आहेत जिथे खरं म्हणजे अनधिकृतरित्या टोल वसुली केली जात होती. आज ते अनेक टोल नाके बंद झाले, जवळपास 62 टोल नाके आमच्या माध्यमातून बंद झालेले आहेत आणि याचं श्रेय खरंच आमच्यासाठी आहे. भांडूपचे जे युवा आहेत, जर बघायला गेलं तर गुंडगिरीसाठी देखील भांडूप हा ओळखला जातो. त्या नशामुक्तीसाठी किंवा या युवकांना काहीतरी त्या नशेतून बाहेर काढण्यासाठी असं काय तुमचं विजन वगैरे काय? खरं म्हणजे खरंच चिंतेची बाब आहे. भांडूप ज्याला आपण काय म्हणतो ती हायली डेन्स्ड असा भाग आहे ज्याच्यामध्ये रिक्रिएशनला अजिबात वाव नाही. आज ही नवीन पिढी आहे, त्या पिढीला त्यांचं मन कुठेतरी करमणुकीत गुंतेल. आज तिथं नाट्यगृह नाही, सिनेमागृह वरती नाही, अशा प्रकारे म्हणजे नक्की त्या तरुण पिढीला कुठंतरी त्यांचं मन रमेल अशा कुठच्याच गोष्टी भांडूपमध्ये नाहीत. आणि त्यामुळे हे जे नशा वगैरे हे जे विषय वाढलेले आहेत ते कुठेतरी थांबावेत यासाठी नक्कीच प्रयत्न करायला. माझ्या दृष्टीने तिथे नशामुक्ती केंद्र असायला हवं आणि ज्या युवक आहेत जे आज हे या नशेच्या आहारी जात आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन करून नीट पुन्हा रुळावर आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून हे प्रयत्न केले जावेत आणि मला असं वाटतं की शासन स्तरावर केले जावेत आणि हे आमच्या लोकप्रतिनिधीचं आद्य कर्तव्य आहे असं मी सांगतो. सर, आत्तापर्यंत तुम्ही भरपूर गोष्टी नाही आहेत सांगितलं. आता
आहे तर या होणार आहे यासाठी तुम्ही काय करणार? तुम्ही आमदार म्हणून तुम्हाला का निवडून द्यावं? नाही, मला असं वाटतं की अनेक गोष्टी कागदावरती आहेत, परंतु त्याचा योग्य पाठपुरावा होत नाही आहे. कारण या आत्ताच्या लोकप्रतिनिधींचं लक्ष भलत्या ठिकाणी आहे, त्यांना त्या गोष्टी करून घेण्यामध्ये रस नाही आहे. आत्तापर्यंत भांडूपमध्ये असं चाललं आहे की काही मंडळांना मदती करायच्या, पैसे द्यायचे, उत्सवामध्ये जायचं, पूजेला जायचं आणि लोकांमध्ये अशा पद्धतीने फिरायचं, बस. त्याच्या पुढं काही व्हिजन नाही आहे त्याच्यामध्ये. आणि मला भांडूपच्या जनतेलाही आवाहन करावंसं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून आता नवं भांडूप घडवण्यासाठी म्हणून प्रयत्न करायला हवेत. ह्या सर्व लोकप्रतिनिधींच्या अशा प्रकारच्या ह्या ज्या दिशा आहेत त्या चुकीच्या आहेत. आणि आपण भांडूपचं जर खऱ्या अर्थाने सुधार व्हायचा असेल तर आपण तिथं तशा पद्धतीचा विकासाचा आपण आस धरली पाहिजे, तशा प्रकारच्या विकासाला सपोर्ट केला पाहिजे. शिरीष सावंत सर मनसेचे नेते आणि मनसेमधून उमेदवार असलेले भांडूप पश्चिमचे शिरीष सावंत, या तुम्ही आमच्या या चला बसूया या सेगमेंटमध्ये आलात आणि तुमचा अमूल्य वेळ असा या ठिकाणी दिलेला आहे, त्याबद्दल चला बसूयाच्या टीमतर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.